आज मला वाटतं सुरुवात आहे. ही सगळ्याच पक्षांच्या आमदारांची समिती असते. आज अनुसूचित जमातींची जी समिती आहे त्याच्यात मी त्याचा भाग आहे. त्याची आज सुरुवात झालेली आहे आणि हीच अपेक्षा आहे की अ, पक्षपात बाजूला ठेवून समिती म्हणून आम्ही काहीतरी चांगलं काम करू शकू, हा प्रयत्न असेल. आदित्य, चांगलं काम करू ही अपेक्षा असताना दुसरीकडे जे आहे ते कोविडचे पेशंट मुंबईत वाढताना बघायला मिळत आहे. तर काय सांगाल? अभिनेत्री शिल्पा शिरोडकर देखील आता पॉझिटिव्ह आहेत. एक मिनिट, त्यांचा आवाज सगळ्यांचा. केईएम रुग्णालयामध्ये 2 रुग्णांचा मृत्यू झालाय, पण त्यांचं वेगळ्या डिझीजमुळे झालंय असं स्पष्टीकरण देखील दिलं जातं. बघा, एक सहसा उत्तर जे येईल सरकारकडून ते कोमॉर्बिडिटीच असेल, पण ते जरी असलं तरी कोविड झाला आणि तपासला गेला, मला वाटतं हे फार महत्वाचं आहे. साधारणपणे आपण काल परवाकडे बातम्यांमध्ये पण पाहिलं की हाँगकाँग असेल, सिंगापूर असेल, इथे कोविडच्या केसेस वाढत चाललेल्या आहेत, हॉस्पिटलायझेशन वाढत चाललेलं आहे. मला वाटतं सरकारने त्याच्यावर काय उपाययोजना करायच्या आहेत ते त्यांनी ठरवलं पाहिजे. वेगळा स्ट्रेन आलाय का, कुठेही भीती न निर्माण करता आपण काय उपाययोजना करू शकू ह्याच्यावर सरकारने कुठेतरी बोलणं गरजेचं आहे. अनेक देशांमध्ये आता कोरोनाचे रुग्ण आढळायला लागलेले आहे. तेच मी आता सांगितलं, हाँगकाँग, सिंगापूर वगैरे आहे तिथे हॉस्पिटलायझेशन वाढलेलं आहे. त्याच अनुषंगाने महाराष्ट्राने काय उपाययोजना केल्या पाहिजेत, देशात काय उपाययोजना झाल्या पाहिजेत ह्याच्यावर तर मला वाटतं चर्चा झाली पाहिजे. आकडेवारी कुठेही आलेली नाहीये, खुलेपणा बोलत नाहीयेत, पण मला वाटतं जर आतापासून बोलायला लागले तर भीती निर्माण नाही होणार, पॅनिक नाही होणार आणि लोकांशी संवाद साधणं गरजेचं आहे. जसं त्यावेळी आपल्याला आठवत असेल, उद्धव साहेब स्वतः येऊन जी सत्य परिस्थिती आहे ते सांगायचे. आता मध्ये एक अभ्यास पण आला की कुठे ट्रान्सपरन्सी जास्ती होती कोविडच्या केसेसमध्ये दाखवण्यामध्ये आणि कुठे लपवले जात होते. लपवले जाण्यात काही राज्य होती, ती कोणाची शासित होती ही तुम्हालाही माहिती आहे, पण जिथे पारदर्शकता होती, मग केरळ असेल, महाराष्ट्र असेल, एक आम्ही प्रयत्न केला होता त्यावेळी. आदित्य, राज्यात यात्रा काढल्या जातात, वेगवेगळ्या यात्रा आहेत, सिंदूर यात्रा आहे, वेगवेगळ्या यात्रा, तिरंगा यात्रा असेल. अमित ठाकरे आज यांनी पंतप्रधानांना एक पत्र लिहिलंय. त्यांनी म्हटलंय की असल्या पद्धतीचा यात्रा काढणं आणि सेलिब्रेशन करणं हे योग्य नाहीये. त्यांचं म्हणणं आहे की याबद्दल तुमची संयम बाळगायला हवा. बघा, एक महत्वाचं आहे की ह्या पूर्ण ऑपरेशन सिंदूरला आपण 2 भागांमध्ये पाहिलं पाहिजे. पहिला एक भाग आहे जो आपल्या आर्म्ड फोर्सेसनी, म्हणजे आपल्या सैन्य दलांनी, मग ते वायुदल असेल किंवा जे स्पेशल फोर्सेस असतील, ज्यांनी पाकिस्तानवर त्यांच्या अतिरेकी जे काही अड्डे होते त्यांच्यावर हमला केला, तो एकदम यशस्वीपणे केला आणि त्यांना आम्ही सगळेच सलाम करतो. पण दुसऱ्या बाजूला डिप्लोमॅटिकली जर आपण पाहिलं तर मोठं एक फेलियर असं झालेलं आहे की जे 73 देश पंतप्रधान स्वतः जाऊन आले, त्याच्यात मग क्वाडची जी देश असतील, ब्रिक्सचे देश असतील, एका सुद्धा देशांनी पूर्णपणे पाठिंबा आपल्या देशाला दिला नव्हता. दुर्दैव हे आहे की अनेक ठिकाणी जाऊन मिठ्या मारलेल्या आहेत, अनेक ठिकाणी जाऊन हायेस्ट सिव्हिलियन ऑनर म्हणजे त्या ठिकाणचे जास्तीत जास्त महत्वाचे जे काही अवॉर्ड्स असतील ते घेतलेले आहेत. पण डिप्लोमॅटिकली आपण अजून त्या देशांपर्यंत पोहोचू शकलो नाही. आता आपल्याला पाहतोय आपण सर्वदलीय एक समिती सगळ्यांकडे आपण पाठवत आहोत. शशी थरूर जी यांची गरज लागली आणि काल परवाकडे जे जयशंकर साहेबांनी सांगितलं की आम्ही पाकिस्तानला आधीच कळवलं होतं की हमला आम्ही करणार आहोत. हे फेलियर नाही का? म्हणजे तुम्ही एका बाजूला पाकिस्तानला कळवताय की आम्ही अटॅक करणार आहोत, पण दुसऱ्या बाजूला पूंछ वगैरे सारखी गावं तिथे पाकिस्ताननी शेलिंग करून आपले काही नागरिक गेले, त्यांना काही तुम्ही सांगितलं नव्हतं, त्यांना इव्हॅक्युएट केलं नव्हतं. दुसरीकडे तुम्ही एअर रेड सायरन करताय, ब्लॅकआउट करताय, पण जे बॉर्डरची गावं होती त्यांना का नाही इव्हॅक्युएट केलं गेलं? हा देखील एक मोठा विषय होता आणि म्हणून आधीपासून आम्ही सांगतोय, बरोबर आहे, हे यात्रा वगैरे करण्यापेक्षा मला वाटतं पहिलं प्रथम नुसतं ऑल पार्टी मीटिंग नाही तर एक अधिवेशन बोलवायला पाहिजे सदनाचं आणि लोकसभा आणि राज्यसभेत चर्चा झाली पाहिजे पहलगाम ते सिंदूर पर्यंत. एक मिनिट, असं येतं हे राहिलं. बीडमध्ये कायदा सुव्यवस्थेची एकत्रित प्रश्न ऐरणीवर आलेला आहे. सुरुवातीला संतोष देशमुख प्रकरण आणि आता शिवराज भोसले महाराज प्रकरण, कसं बघता? ही 2 प्रकरणं तर आपल्या माध्यमातून म्हणजे मीडियाच्या माध्यमातून आणि आपल्यामुळेच मीडियामुळेच लोकांसमोर आली. अशी अजून किती प्रकरणं असतील जी दाबली गेलेली आहेत? ह्याच्यात किती अशी वाईट प्रकार झाले असतील? मला वाटतं कुठेतरी पारदर्शकता तर हवीच, पण ह्याच्यावर जास्ती हा प्रश्न विचारला पाहिजे की राज्याचे गृहमंत्री नेमकं करतायत काय? विरोधी पक्षाच्या मागे आपण पाहतोय वेगळे फोन टॅपिंग, पेगासस वगैरे हे सगळे प्रकार होतात, पण मग गुन्हेगारांच्या मागे कोण जातं? आणि असे जर घडायला लागले गुन्हे, कोणी त्यांना पकडलं नाही, मंत्र्यांचे राजीनामा घ्यायला 5-5 महिने जातात, मग नक्की आम्ही समजत काय? हिंदी में जानना चाहेंगे ऑल पार्टी डेलीगेशन को लेकर शिवसेना ने आज एडिटोरियल में भूमिका तो स्पष्ट कर दी है, लेकिन क्या आप आपकी सांसद प्रियंका चतुर्वेदी जी वो भी हिस्सा है? बिल्कुल है, और हमारी भूमिका यही है, स्पष्ट है पहले दिन से
कि ऑल पार्टी मीटिंग या ऑल पार्टी डेलीगेशन ये सब हो रहा है वो ठीक है, जाना भी जरूरी क्योंकि हम देश को रिप्रेजेंट कर रहे हैं। लेकिन पहले दिन से अगर आपने देखा होगा, पहलगाम का अटैक होते ही सारे दलों ने, विपक्ष के दल हो, सत्ताधारी दल हो, एक सुर में कहा था कि हम प्रधानमंत्री महोदय के साथ हैं, क्योंकि जो भी पाकिस्तान को एक दिखाना है कि हमारी ताकत क्या है और आतंक के खिलाफ हम लड़ते रहेंगे, खत्म करेंगे, उसके लिए हम सब साथ आए थे। लेकिन उसी के बाद अगर आपने देखा होगा तो कहीं ना कहीं राजनीति उन्होंने शुरू की है। फिर उनकी फोटोज अभी वो टिकट पे देख रहे हैं, हम रेलवे की टिकट पे देख रहे हैं, होर्डिंग्स देखने लगे। राजनीति न करते हुए सारे दलों को साथ में लीजिए। लेकिन दूसरी बाजू ये भी है जो फॉरेन मिनिस्टर ने हमसे कहनी चाहिए, पूरे देश को समझाना चाहिए कि ये डिप्लोमेटिक फेलियर क्यों हुआ, क्यों ऐसी नौबत आई कि हमें ये सारे दलों को साथ में लेके देश भर में या दुनिया भर में भेजना पड़ रहा है। आज सारे नेतृत्व से, यानी अगर आप देखिए ना पीएम हो, ना एचएम हो, ना एफएम जो फाइनेंस मिनिस्टर और ना एक्सटर्नल अफेयर्स मिनिस्टर, कोई भी बात नहीं कर रहा है कि पहलगाम में आतंकवादी आए कैसे। 200 किलोमीटर अंदर घुसते हैं, फायरिंग करते हैं और भाग जाते हैं, कहां गए अभी तक पता नहीं है। और बात आतंक से लेके अभी दुनिया भर में बात जो हो रही है वो कश्मीर पे हो रही है, जो होनी भी नहीं चाहिए। तो ये पूरी सिचुएशन कैसे हुई, इस पे बात देश के नेतृत्व ने करनी जरूरी है। तो बिल्कुल एक बात है कि चलो फॉरेन मिनिस्टर को अपना काम पूरा ठीक से नहीं आता है तो सारे दलों को भेज रहे दुनिया भर में, नो प्रॉब्लम, देश के लिए हम जान भी दे देंगे। लेकिन क्या यही फॉरेन मिनिस्टर है जिन्होंने आप ही के बाइट से कहा था कि हमने पाकिस्तान को पहले कहा कि हम हमला करने जा रहे हैं? और जो फॉरेन मिनिस्टर ऐसे कर सकते हैं और खुद के गांव को इवैक्यूएट नहीं करते, पूंछ हो या काफी सारे गांव को हो, तो क्या मतलब है ऐसी पॉलिसी का? तो तृणमूल कांग्रेस तो बॉयकॉट कर रहा है इस डेलीगेशन को, क्या आप भी बॉयकॉट? देखिए यही बात है ना, जैसे अभी कांग्रेस ने भी कहा था कि जो 4 नाम उन्होंने दिए थे कम्युनिकेट करते थे, लेकिन हमारी तरफ से, हमारे तो सांसद है, दे रहे हैं। लेकिन शिवसेना यूपी भी क्या राहुल गांधी बार-बार सवाल पूछ रहे हैं कि आपने अगर पहले बता दिया आतंकवादी ठिकानों के हमले के बारे में तो एक तरह जो मारे गए हमारे फाइटर जेट, तो इसमें सरप्राइज एलिमेंट क्या था? और क्या हमारी सेना के लिए ये रिस्क नहीं थी पहले ही पाकिस्तान को बता देना? अगर आपको याद होगा कि जब अमेरिका ने ओसामा को मारने के लिए हेलीकॉप्टर्स भेजे, स्पेशल फोर्सेस भेजे, तो गवर्नमेंट ऑफ पाकिस्तान को नहीं बताया था, क्योंकि उनको भी पता था कि वो हाथ मिला के हैं। आज जो हो रहा है, जो जयशंकर साहब ने कहा है कि हमने पाकिस्तान को पहले ही बताया था, क्या ये देश से गद्दारी नहीं है? ये तो ट्रेचरी है, ये सेडिशन होना चाहिए। सर एशिया कप भी जो है अब कैंसिल कर दिया गया है, जो इंडिया में होस्ट होने वाला था, किस तरह से देखते हैं? आईसीसी के चेयरमैन कौन है? आग लागलेली बघायला मिळाली, एकीकडे अनेक कोटी रुपये खर्च केले जातात या सगळ्या गोष्टींवर, अशा पद्धतीने आग लागली. आपण एक महत्वाचा प्रश्न विचारला. तिथे मला वाटतं स्कॅनर मध्ये आग लागली, आम्ही पण देखील पाहिलं, आपण पण इथे उभा होता. आग लागली हे आम्हाला आतले लाईट गेल्यानंतर कळलं. साधारणपणे खर्च होतोय, खर्चावर प्रश्न आम्ही विचारू शकत नाही, कारण तो अध्यक्षांचं ते जाहिरात असतं वगैरे, हे सगळी गोष्ट झाली. पण कमीत कमी अलार्म तरी वाजायला पाहिजे होता, फायर अलार्म. म्हणजे लाईट जातात, लिफ्ट बंद होतात, आज सगळे आमदार आहेत, महत्वाचे नेते आहेत, विरोधी पक्ष नेते आहेत, मंत्री आहेत, आणि हे सगळं होत असताना जे आता खर्च झालेला आहे त्याच्यातून फायर अलार्मच्या सिस्टीमवर काय झाले खर्च? आणि दुसऱ्या बाजूला खरोखर मी सलाम करेन जे आता आपल्या इकडे फायर ब्रिगेडचे जवान आहेत विधान मंडळातले, त्यांनी लगेच ती आग विझवली. आपल्याला मी आधीपासून सांगत होतो की गेले 2 वर्ष एशियनची गटाकडून एकनाथ शिंदे जे आहेत त्यांनी मुंबईचे पैसे खाल्लेले आहेत. मुंबईचा रस्ता घोटाळा असो, नालेसफाईचा असो. काल परवाकडे मी छत्रपती संभाजीनगरला जाताना समृद्धी महामार्ग वापरला. 1 किलोमीटर पण फ्लॅट नाहीये, सगळीकडे असं वाटतं की स्पीड बोट मध्ये बसलेत. तुम्ही नवीन आता गेल्या 2 वर्षात कुठचाही रस्ता घ्या, कोपरी पूल घ्या किंवा कुठचाही घ्या, 1 फूट पण त्याचा सरळ नाही, सपाट नाहीये, सगळीकडे खड्डे आहेत. तुम्ही एक कुठेही गाडी चालवायला गेलात किंवा कुठच्याही माध्यमातून गेलात, तुम्हाला वाटेल की बोटीत बसलात. एवढे भयानक काम एशियनची गटानी आणि एकनाथ शिंदेनी केलेलं, पैसे खाण्याचं काम केलेलं आहे. दुसरं म्हणजे मुंबईच्या रस्त्यांबद्दल मी सवाल अनेकदा उठवलेले आहेत. 15 जानेवारी 2023 पासून उठवत आहे, आपल्याच माध्यमातून उठवत आहे, आणि मी हे सांगत आहे की हा घोटाळा आहे आणि हा घोटाळा आहे, आता लोकांना कळायला लागलेलं आहे. आपल्याला वाटत असेल इथे बैठक पण झाली, किती मिनिटं आलेले? 5 मिनिटं. कोविड के पाकिस्तान के साथ सिर्फ यूके पे बात होगी, खून और पानी एक साथ नहीं बहेगा, सिंधु नदी का एक भी बूंद पानी पाकिस्तान को नहीं मिलेगा. ये हम भी कहते आए हैं, लेकिन उनका काम है कि आतंकवादी कैसे आए पहलगाम में ये भी बताना और वो नष्ट कर देना. पकड़े गए क्या आतंकवादी? उनका पहला काम यही है ना. होम मिनिस्टर का काम क्या होता है?
ये बातें तो हम भी करते आए, और बातें जो कश्मीर की हो रही है दुनिया भर में वो इसलिए हो रही है क्योंकि उन्होंने किसी फोन पे शायद सीजफायर डिक्लेयर कर दिया था। हम तो ये पहले से कह रहे हैं कि कश्मीर पे बात हो नहीं सकती, अगर बात होगी तो सिर्फ पीओके की होगी, और पीओके हमारा है, यही बात होगी। स्पेशल पार्लियामेंट सेशन होने के बारे में आपकी पार्टी का क्या स्टैंड है? हमारा स्टैंड यही है कि पार्लियामेंट का सेशन होना चाहिए, सिर्फ फ्लोर लीडर्स नहीं तो सारे सांसदों को अपनी अपनी बात, अपने अपने मन में जो विषय है पहलगाम से सिंदूर तक बात रखने की एक मौका देना चाहिए। और प्रधानमंत्री स्वयं हो या फिर होम मिनिस्टर हो या फॉरेन मिनिस्टर हो, जो भी अभी तक हुआ है पिछले 1 महीने में, फोन किसी का आया था क्या, सीज फायर क्यों हुआ, हमने ये आतंकवादी जो थे पहलगाम के वो कहाँ गए हैं, कैसे अंदर आए, इस पे बातें तो होनी चाहिए, देश को पता होना चाहिए। और अगर आपको याद होगा तो 26/11 के बाद अडवाणी साहब ने ऐसे सेशन मांगा था और तब सेशन हुआ था। शरद पवार जी का इसी पे कहना है कि ये सारी चीजें पार्लियामेंट में डिस्कस नहीं हो देखिए, हमारी पार्टी की जो मांग है तो वो मैं रहूंगा, जो दूसरे पार्टियों के बारे में मैं नहीं कह सकता। सर, जिस तरह से कोविड